हॅलो, हाय फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो. अ, पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे, दुसरं लेक्चर आहे. तर पहिल्या लेक्चरमध्ये मानसशास्त्राचा उपयोग काय आहे, वेगवेगळे फील्ड्स कोणकोणते आहेत याविषयी आपण थोडंसं बोललो होतो. आता ह्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि त्या कशा विस्तारत गेल्या हे आपण क्रमाने बघणार आहोत आणि डिस्कस करायचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर आपण हे सुरू करूया. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या. ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या प्रामुख्याने 11वी-12वी साठी 12वीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील. FY तसंच DED BEd कोर्स, TET अँड CTET यांच्यासाठी उपयुक्त आहेत. तर सुरू करूया आपण ह्या व्याख्या मानसशास्त्राच्या. मुळामध्ये अगदी सुरुवातीला आदिमानवाची जी एक व्याख्या आहे त्यानुसार एन्शंट मॅन आदिमानवानुसार आउटर बॉडी आणि इनर बॉडी म्हणजे एक आपलं आंतरिक शरीर आणि बाह्य शरीर असे दोन भाग होते आणि त्याच्यातल्या इनर बॉडीमध्ये म्हणजे आंतरिक शरीरामध्ये शरीराचं काम काय होतं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स देणं हे इनर बॉडीचं काम होतं आणि आउटर बॉडी जे बाह्य शरीर होतं तर हे बाह्य शरीर फक्त ह्या ज्या काही आज्ञा दिलेल्या असेल त्या आज्ञांचं पालन करण्याचं काम हे बाह्य शरीराचं होतं. तसं आंतरिक शरीर आणि बाह्य शरीर असे दोन भाग सांगितले गेले, पण प्रत्यक्षामध्ये इनर बॉडी जी आहे ती फक्त आपण दिसू शकते, पण आउटर बॉडी जे बाह्य जो शरीराचा भाग आहे तो आपल्याला दिसू शकतो, पण इनर बॉडी इज इनविजिबल, आपल्याला दिसू शकत नाही. साहजिकच ही जी व्याख्या आहे, खरं तर ही व्याख्या म्हणताच येणार नाही, हा एक समज होता, इतकंच आपल्याला म्हणता येईल. आता ह्या व्याख्यांमध्ये सुरुवातीला प्लेटोनी जी व्याख्या केली की मानसशास्त्र हे आत्म्याचं शास्त्र आहे, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ सोल. आणि त्यांनी रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ प्लेटोनी लिहिला तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी मानसशास्त्र हे आत्म्याचं शास्त्र आहे ही व्याख्या केली. आता त्यांनी मानसशास्त्र या शब्दाची फोड करत असताना, मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी या शब्दाची फोड करत असताना त्यांनी दोन ग्रीक शब्द वापरले, ते म्हणजे सायकी आणि लॉगॉस. तर सायकी प्लस लॉगॉस इज इक्वल टू सायकोलॉजी. सायकी मीन्स सोल म्हणजे आत्मा आणि लॉगॉस मीन्स सायन्स ऑर स्टडी म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास. आणि म्हणून मानसशास्त्र हे आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र आहे असं प्लेटोनी सांगितलं. आता हे प्लेटो आणि अरिस्टॉटलच्याच व्याख्या इथं सुरुवातीला आल्या. याचं कारण सुरुवातीला मानसशास्त्र हा फिलॉसॉफीचा एक भाग म्हणून समोर होता आणि म्हणून हे फिलॉसॉफर्सच्या व्याख्या आपल्याला याच्यामध्ये दिसतात. आता मानसशास्त्र हे आत्म्याचं शास्त्र आहे सांगितलं बरोबर आहे, पण आत्मा ही संकल्पना मुळामध्ये खूप गुंतागुंतीची आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. आत्मा आपल्याला दिसू शकत नाहीये, खूप वेग अशा ह्या कन्सेप्ट आहेत. आणि आत्म्याचा आपल्याला आकार, साईज आणि शेप हे आपल्याला दिसू शकत नाही, आकार, रंग, रूप आपल्याला माहिती नाही, आत्मा दाखवता येत नाही. आणि म्हणूनच साहजिकच ही व्याख्या मागे पडली. मग प्लेटो नंतर अरिस्टॉटल आला. अरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य होता आणि अरिस्टॉटलनी असं सांगितलं की मानसशास्त्र हे मनाचं शास्त्र आहे. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ माइंड. सायन्स ऑफ सोल झालं प्लेटोने सांगितलं, आणि अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ माइंड. अरिस्टॉटलने डी एनिमा हा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ याचा डी एनिमा म्हणजे अबाउट सोल, आत्म्यासंबंधी असं त्या ग्रंथाचं नाव होतं. पण अरिस्टॉटलच्या मते मानसशास्त्र हा मनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. पण परत तेच झालं की जसं आत्मा आपल्याला दिसू शकत नाही, त्याचा रंग, रूप, आकार आपल्याला माहिती नाही, तसं सेम कंडिशन मनाची की हे इनविजिबल आहे, अदृश्य आहे, दिसू शकत नाही. मन ही कन्सेप्ट जी आहे ती दिसू शकत नाही, आपण त्याचं निरीक्षण करू शकत नाही, त्याच्यावर आपण प्रयोग करू शकत नाही, किंवा त्याचा आकार, रंग, रूप आपण दाखवू शकत नाही. साहजिकच ही पण व्याख्या मागे पडली, कारण सायकोलॉजी हे इज अ सायन्स असं आपण म्हणतो, तेव्हा त्याला शास्त्राचा दर्जा आहे म्हटल्यानंतर ह्या व्याख्या ज्या आहेत त्या मागे पडल्या.
मग त्याच्यानंतर फ्रॉइड हा जो मनोविश्लेषण तज्ज्ञ आहे, त्या फ्रॉइडनी असं सांगितलं की मानसशास्त्र हे अबोधावस्थेचे शास्त्र आहे. इट्स अ सायन्स ऑफ अनकॉन्शियस बिहेवियर. अबोधावस्थेचं शास्त्र आहे. आणि हे स्पष्ट करताना फ्रॉइडनी मानवी मनाच्या 3 पातळ्या सांगितल्या, 3 लेवल्स ऑफ माइंड. त्याच्यात त्यांनी पहिली सांगितली ईड, नंतर इगो आणि नंतर सुपर इगो. ह्या मानवी मनाच्या 3 पातळ्या त्यांनी सांगितल्या. त्याच्यामध्ये ईड मध्ये काय असतं, तर ईड मध्ये सगळे जे तुमच्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये असणारे जे वाईट विचार, अपुऱ्या इच्छा, अपुऱ्या भावना, आकांक्षा किंवा आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेले वाईट प्रसंग, ज्या अशा ज्या गोष्टी आहेत, दडपलेल्या भावना, इच्छा, अपुऱ्या इच्छा, हे सगळं ईड मध्ये असतं. आता ईड नंतर एकदम वरच्या भागामध्ये आपण लिहिलंय सुपर इगो. आता हा सुपर इगो, ह्या सुपर इगो मध्ये काय असतं, तर ज्या सगळ्या चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत, आदर्श गोष्टी किंवा काही तत्वज्ञान, काही तत्व आहेत आपल्या डोक्यामध्ये, जे आयडियल्स आहेत आपल्या डोळ्यासमोर, जे आदर्श आहेत आणि ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सुपर इगो मध्ये असतात. आता ह्यालाच आपण असं म्हणतो की विवेकात्मा, बोधात्मा आणि सुप्तात्मा. सुप्तात्मा म्हणजे ईड, सगळ्या वाईट गोष्टी, इगो, आणि मग सुपर इगो. सुपर इगो म्हणजे विवेकात्मा. विवेकात्म्यामध्ये सगळ्या विवेक ठेवून केलेल्या गोष्टी, सगळ्या चांगल्या गोष्टी असतात. आणि इगो आहे, तर इगो हा काय करतो, तर ही एक कंट्रोल सिस्टीम आहे. म्हणजे इगो ह्या ईड वर नियंत्रण ठेवतो आणि म्हणून चांगल्या आणि वाईट भावनांचं मिश्रण होत नाही, कारण इगोचं नियंत्रण सतत ईडवर असतं. तर हे फ्रॉइडने आपल्याला सांगितलं. आता फ्रॉइडने हे सगळं सांगत असताना त्यांनी मानवी मनाची तुलना हिमनगाशी केली, आईसबर्गशी केली. हिमनग हा जो बर्फाचा डोंगर आहे, पर्वत आहे, हा असा असतो की त्याच्यातला 1 दशांश भाग हा पाण्याच्या वर आपल्याला फक्त दिसतो, पण त्याच्याही पेक्षा 9 दशांश भाग हा पाण्याखाली असतो. म्हणजे 10तला फक्त 1 भाग आपल्याला दिसतो आणि त्यातले 10तले 9 भाग हे खाली असतात. मग मानवी मनाचं हे असंच आहे की फक्त आपल्याला दिसतो जो भाग आपल्या मनाचा, तर तो फक्त तेवढा थोडाच 1/10च आहे आणि 9/10 जो पार्ट आहे तो अबोधावस्थेमध्ये आहे. आणि तरी फ्रॉइडचं म्हणणं असं आहे की सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ अनकॉन्शियस बिहेवियर. मानसशास्त्र हे अबोधावस्थेचं शास्त्र आहे, परंतु जे आपल्याला दिसतच नाहीये, समजतच नाही, त्याच्याविषयी आपण त्याला मानसशास्त्र हे कसं काय म्हणणार ना. म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र आहे असं आपण म्हणतोय, आणि मग ते अबोधावस्थेचं शास्त्र आपण म्हणू शकणार नाही. म्हणून मग पुढची डेफिनेशन पुढे आली आणि ती म्हणजे विल्यम वुंट. विल्यम वुंटने असं सांगितलं की मानसशास्त्र हे कॉन्शियस, बोधावस्थेचं शास्त्र आहे असं त्याने सांगितलं. वुंटने पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा 1879 मध्ये जर्मनीतल्या लिप्झिग या ठिकाणी सुरू केली आणि म्हणून त्याला प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. त्याचं म्हणणं असं आहे की मानसशास्त्र हे बोधावस्थेचं शास्त्र आहे आणि ही बोधावस्था, याचा अर्थ जे अवेअरनेस, म्हणजे जे दिसतं आपल्याला, जे वास्तव आहे, जे दिसू शकतं, त्याचं हे शास्त्र आहे. म्हणून त्यांनी मानसशास्त्र हे बोधावस्थेचं शास्त्र आहे असं सांगितलं. आणि त्याचबरोबर ही बोधावस्था ही आपण त्याचं मोजमाप करू शकतो आणि त्याचबरोबर त्याचं निरीक्षणही करू शकतो. इट इज मेजर्ड अँड ऑब्झर्वड through 2 types of methods. One is observation and other is introspection. निरीक्षण पद्धती आणि इंट्रोस्पेक्शन, अंतर्निरीक्षण पद्धती, ह्या 2 पद्धतींच्या सहाय्याने आपण बोधावस्थेचं मोजमाप करू शकतो. त्याचं मेजरमेंट आपण करू शकतो, मोजमाप आपण करू शकतो. म्हणून वुंटनी अंतर्निरीक्षण पद्धती ही अस्तित्वात आणली. स्वतःचं निरीक्षण करणं म्हणजे अंतर्निरीक्षण, इंट्रोस्पेक्शन, आणि ऑब्झर्वेशन म्हणजे ऑब्झर्वेशन ऑफ अदर्स. निसर्गाचं निरीक्षण, दुसऱ्या व्यक्तींचं निरीक्षण, हे ऑब्झर्वेशन आहे. या पद्धती आपण पुढे नंतर बघू. आता ह्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स, व्याख्या, त्याच्यामध्ये वॅटसनच्या मतानुसार मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे. सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ बिहेवियर. बिहेवियर म्हणजे वर्तन. मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे आणि हे वर्तन स्पष्ट करत असताना त्यांनी SOR हा पॅटर्न सांगितला. SOR या चेनच्या साहाय्याने आपण वर्तनाचं स्पष्टीकरण देऊ शकतो असं वॅटसनचं म्हणणं आहे. आता पुढची जी व्याख्या आहे ती मॉर्गन अँड किंग. मॉर्गन अँड किंगच्या मतानुसार मानसशास्त्र
हे नुसतं वर्तनाचं शास्त्र नाही, तर मानव आणि प्राणी यांच्या वर्तनाचं शास्त्र आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मॉर्गन अँड किंगनी मानव आणि प्राणी हे 2 शब्द त्याच्यामध्ये आणखीन ऍड केले. आणि फेल्डमनच्या मतानुसार, फेल्डमननी 1990 मध्ये असं सांगितलं की सायकोलॉजी इज द सायन्स, इट्स अ सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर अँड मेंटल प्रोसेसेस. म्हणजे मानसशास्त्र हे सायंटिफिक शास्त्रीय अभ्यास आहे. कशाचा? तर ह्युमन बिहेवियर अँड मेंटल प्रोसेसेस. म्हणजे व्यक्तीचं वर्तन आणि व्यक्तीच्या मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, असं फेल्डमनने सांगितलं. आता ह्या तिघांच्याही व्याख्यांचा एक गोषवारा जर आपण घेतला तर आपल्याला असं आढळतं की 4 शब्द याच्यामध्ये महत्वाचे आहेत. त्यातला पहिला आहे शास्त्र, सायन्स, दुसरा आहे ह्युमन अँड ॲनिमल, मानव आणि प्राणी, आणि तिसरा आहे बिहेवियर, वर्तन, आणि चौथा आहे मेंटल प्रोसेसेस, मानसिक प्रक्रिया. आपण एक एक याचा अर्थ बघूया. पहिला शब्द आहे सायन्स. आता सायन्स असं जेव्हा आपण म्हणतो शास्त्र, तेव्हा शास्त्र हे संबोधण्यासाठी बरेचसे क्रायटेरियाज त्याला असतात, बरेचसे निकष असतात की का आपण त्याला सायन्स असं म्हणतो. तर कुठलंही शास्त्र घेतलं तर ते शास्त्र हे सत्यतेवर आधारलेलं असतं, बेस्ड ऑन ट्रूथ, सत्यतेवर आधारलेलं असतं. ज्या खऱ्या गोष्टी आहेत, फॅक्ट्स आहेत, ऍक्च्युअल घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित शास्त्र असतं. शास्त्रामध्ये आपण प्रयोग करत असतो आणि हे प्रयोग करणं हा शास्त्राचा एक मेन पाया आहे, मेन भाग आहे. शास्त्रामध्ये स्टेप बाय स्टेप आपण जातो, पद्धत असते त्याला, तिथे प्लॅनिंग लागतं, प्री प्लॅनिंग लागतं आणि सिस्टमॅटिक नॉलेज लागतं आपल्याला. तसंच काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन, सखोलपणे केलेलं निरीक्षण हे शास्त्रामध्ये आवश्यक असतं. प्रत्येक गोष्टीसाठी कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप जे आहे ते रिलेशनशिप आपल्याला लागतं. कार्यकारण संबंध आपण शास्त्रामध्ये पडताळून बघत असतो. शास्त्र म्हटलं की त्याला त्याचा कुठला ना कुठला तरी सब्जेक्ट मॅटर असतो. तसं वर्तन हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे, तसंच शास्त्राचा अभ्यास विषय ठरलेला असतो. शास्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिकल अनालिसिस, आपण कॅल्क्युलेशन्स करतो, स्टॅटिस्टिकल अनालिसिस करतो आणि त्यानुसार आपण शेवटी निष्कर्ष हे काढत असतो. आता हे सगळे निकष कुठलाही विषयाला शास्त्र लावण्यासाठी आवश्यक असतात. मानसशास्त्र आपण मानसशास्त्र, शास्त्र हा शब्द पुढे जोडलाय कारण हे सगळे निकष जे आहेत ते सायकोलॉजी फॉलो करतो. कसे ते आपण बघूया. आता एक तर सब्जेक्ट मॅटर पाहिजे आणि वर्तन हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे, त्याच्यामुळे बिहेवियर इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ सायकोलॉजी. दुसरी गोष्ट अशी आहे की मानसशास्त्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतो आणि त्यामुळे एक्सपेरिमेंट्स हे मानसशास्त्रामध्ये होतात. मानसशास्त्रामध्ये अभ्युपगम असतात, हायपोथेसिस असतात, गृहीतक असतात आणि ती गृहीतक म्हणजे त्या समस्येचं असणारं संभाव्य उत्तरच असतं. त्यामुळे हायपोथेसिस आहेत त्याच्यामध्ये. नंतर प्रत्येक जसं शास्त्रामध्ये काही विशिष्ट हेतू असतो कुठलाही प्रयोग करायचा, तसं मानसशास्त्रामध्ये सुद्धा कुठलाही प्रयोग करायचा म्हटलं की त्याच्यात काही ना काहीतरी हेतू असतात, उद्दिष्ट असतात, हेतू असतात. नंतर कन्क्लुजन, निष्कर्ष मानसशास्त्रामध्ये आपण काढत असतो. आणि हे निष्कर्ष सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन करून, म्हणजे पद्धतशीर निरीक्षण करून आणि संख्याशास्त्रीय अनालिसिस करून आपण हे निष्कर्ष काढत असतो. आणि म्हणून साहजिक मानसशास्त्र, सायकोलॉजी इज कॉल्ड ॲज अ सायन्स. सायकोलॉजी, मानसशास्त्राला आपण शास्त्राचा दर्जा म्हणून बहाल केलेला आहे, त्याला शास्त्र असं आपण म्हणतो. मग शास्त्र हा शब्द झाला. आता पुढचा शब्द ह्युमन अँड ॲनिमल, म्हणजे मानव आणि प्राणी हा शब्द आता का आपण व्याख्येमध्ये या ठिकाणी घातले गेलेला आहे. तर एक गोष्ट अशी आहे की प्रयोग मानसशास्त्रामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये होतात, पण काही प्रयोग असे असतात की ते प्रयोग आपल्याला डायरेक्ट व्यक्तीवर नाही करता येत, कारण ते खूप गुंतागुंतीचे असतात किंवा अवघड असतात, त्याच्यात बरेचसे अडथळे येणार असतात. आणि म्हणून मग असे जे प्रयोग आहेत ते प्रयोग आपण प्राण्यांवर करतो
आणि मग प्राण्यांच्या बाबतीत असं झालं तर मानवाच्या बाबतीत काय घडू शकेल, अशा पद्धतीचे निष्कर्ष आपल्याला काढता येऊ शकतात. कंपॅरेटिव्ह स्टडी आपण करू शकतो, कंपॅरिझन तुलना करू शकतो, आणि म्हणून ह्युमन अँड बी ॲनिमल असा वर्ड जो आहे तो आपण यामध्ये यूज केलाय. प्राणी हे सहज आपल्याला अवेलेबल होऊ शकतात, प्राणी सहज उपलब्धी असते, त्यामुळे केव्हाही प्राण्यांना प्रयोगशाळेमध्ये आपल्याला आणून त्यांच्यावर प्रयोग करता येतात. मानसशास्त्रज्ञांच्या जे प्रयोग करणारे सस्तन प्राण्यांवर प्रयोग केले जातात, कुत्रा आहे, मांजर आहे किंवा पांढरे सस्य आहेत, यांच्यावर हे प्रामुख्याने प्रयोग केले जातात. ओके, असं आहे की अतिशय कमी वेळामध्ये आपण 2 ते 3 प्राण्यांच्या पिढ्यांचा अभ्यास हा करू शकतो, आणि मानवाच्या बाबतीमध्ये हे आपल्याला खूप लॉंगिट्युडिनल आहे, म्हणजे हे दीर्घकालीन आहे हे, आणि म्हणून आपण ह्युमन अँड ॲनिमल हे दोन्ही वर्ड्स या ठिकाणी वापरले. ओके, आता पुढचा तिसरा जो वर्ड आहे बिहेवियर, वर्तन. मगाशीच आपण म्हटलं SOR. आता बिहेवियर हा, वर्तन हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे, सब्जेक्ट मॅटर आहे, आणि S म्हणजे स्टिम्युलस, उद्दीपक, O म्हणजे ऑर्गॅनिझम, व्यक्ती, आणि R म्हणजे रिस्पॉन्स. मग आता SOR ही चेन जी आपण खाली दाखवली की रिस्पॉन्स गिवन बाय द इंडिव्हिज्युअल टू एनी स्टिम्युलस इज कॉल्ड बिहेवियर. एखाद्या व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया त्याला आपण वर्तन असं म्हणतो. मग आधी सुरुवातीला ही SR चेनच होती, व्यक्तीने म्हणजे नुसती दिलेली, उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया. आपण उद्दीपकाला प्रतिक्रिया कोण देणार आहे, तर शेवटी व्यक्तीच देणार आहे ना. म्हणजे या दोन्हींच्या मधली जी काही मधली गॅप आहे ती भरून काढण्यासाठी व्यक्तीच आवश्यक आहे, आणि म्हणून मग आपण जी पॅटर्न आला जो बिहेवियरचा तो SOR आला. S आणि R च्या मध्ये आपण O घातला, त्यामुळे स्टिम्युलस, उद्दीपक, व्यक्ती आणि प्रतिक्रिया असे 3 घटक याच्यामध्ये आले, की व्यक्तीने कोणत्याही उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन असा त्याचा अर्थ आला. आता हे जे SOR आहे हे थोडंसं स्पष्ट करणं आवश्यक आहे ना. S म्हणजे उद्दीपक, S स्टँड्स फॉर स्टिम्युलस, उद्दीपक. मग काय उद्दीपक म्हणजे, तर कुठलीही वस्तू घ्या तुम्ही, कुठलीही वस्तू, व्यक्ती, प्रसंग, रंग, वास, चव, हे जे सगळे घटक आहेत या सगळ्यांना आपण उद्दीपक असं म्हणू शकतो. कुठलाही आवाज असू देत, प्रकाश असू देत, वास असू देत, किंवा एखादा साऊंड असू देत, स्पर्श असू देत, कुठल्याही गोष्टी असू देत, त्यांना आपण उद्दीपक असं म्हणतो, स्टिम्युलस असं म्हणतो, उद्दीपक असं म्हणतो. आता O म्हणजे ऑर्गॅनिझम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्यक्ती, इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीची इन्व्हॉल्वमेंट असणं हे खूप आवश्यक आहे. व्यक्ती जर का इथे जर व्यक्ती नसेल तर रिस्पॉन्स कोण देणार, आणि त्या उद्दीपकाला व्यक्तीने व्यवस्थित प्रथम तो उद्दीपक काय आहे ते तिला कळलं पाहिजे, आणि त्या व्यक्तीने त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे. म्हणून इन्व्हॉल्वमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल, मानवी मनाची गुंतवणूक तिथे महत्वाची आहे, म्हणजे मानवाची गुंतवणूक तिथे महत्वाची आहे. म्हणून इन्व्हॉल्वमेंट ऑफ ह्युमन, इन्व्हॉल्वमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे O असं आपण घातलाय, आणि R स्टँड्स फॉर रिस्पॉन्स, प्रतिक्रिया, प्रश्नाला उत्तर देणे, किंवा एखादा मोठा आवाज आल्यानंतर दचकणं, याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे SOR ही चेन आपल्याला लागू पडते. ऍक्शन असेल, ऍक्टिव्हिटी असेल, ती R येते. आणि आता अजून एक या व्याख्यातला घटक म्हणजे मेंटल प्रोसेसेस, मानसिक प्रक्रिया. आता काय कसं होतं, मेंटल हा शब्द वापरला की आपण लगेच तो मनाशी नाही, मानसिक प्रक्रिया. आता ही मानसिक प्रक्रिया कशी आहे हे या चार्ट वरून तुम्हाला समजेल. हे सुद्धा परत SOR शी कसं रिलेटेड आहे हे पण दाखवलेलं आहे. आता S म्हणजे उद्दीपक, आत्ताच आपण बघितलं, वर्तन म्हटलं की SOR शिवाय पर्याय नाही. S कोणत्याही प्रकारचा उद्दीपक हा सर्वप्रथम हा आपल्या पंचेंद्रियांना समजतो, सेन्सरी ऑर्गन्स मध्येच तो एंटर होतो प्रथम. मग समजा खूप मोठा आवाज, एखादा किडा चावला समजा तुम्हाला, तर तुमच्या सेन्सरी ऑर्गनला कळणार आहे की ते काहीतरी चावलंय आपल्याला, म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स मध्ये तो एंटर होणार. तुम्ही जर का लक्ष दिलं त्याच्याकडे तरच तुम्हाला कळेल, पण तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर तुम्हाला कळणार नाही. म्हणजे इथं तुम्हाला सेन्सरी ऑर्गनच्या थ्रू संवेदन होणार आहे, वेदन होणार आहे, तुम्हाला सेन्सरी ऑर्गन थ्रू वेदन होणार आहे.
आणि मग तुम्ही लक्ष केंद्रित केलं, अटेन्शन दिलं, लक्ष केंद्रित केलं, अवधान दिलं, तरच तो घटक काय आहे हे समजेल आणि तो मग स्पायनल कॉर्ड, मज्जारज्जू आणि मज्जारज्जू मधून तो मेंदूपर्यंत जाईल. आणि मग मेंदूमध्ये निर्णय घेण्याची क्षमता खूप आहे. मग मेंदू त्याच्यावर निर्णय घेईल, परसेप्शन होतं. म्हणजे वेदन झालं सेन्सरी ऑर्गनच्या इथे आणि ब्रेनच्या इथे झालं परसेप्शन, संवेदन झालं. आता हे जे आहे ना परसेप्शन, हे परसेप्शन म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ समजणं, त्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा अर्थ समजणं, त्याला आपण परसेप्शन असं म्हणतो. मग हे सेन्सेशन आहे, परसेप्शन आहे, समस्या परिहार आहे, या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, रिझनिंग आहे, हे सगळं आपल्या मेंदूमधल्या प्रक्रिया आहेत या सगळ्या. वेदन आहे, संवेदन आहे, समस्या परिहार आहे, तार्किक विचार आहेत, या सगळ्या मेंदूतल्या प्रक्रियांनाच आपण मेंटल प्रोसेसेस असं म्हणतो, मानसिक प्रक्रिया असं म्हणतो. आणि मग मेंदू तसा योग्य तो निर्णय घेऊन स्नायू आणि ग्रंथींना कळवतो आणि त्यानुसार आपण रिस्पॉन्स हा देत असतो. म्हणून ते SOR ही चेन ही या ठिकाणी पूर्ण होते. म्हणजे मेंटल प्रोसेस मध्ये सुद्धा ही चेन आपल्याला दिसून येते. तर थोडक्यात जर म्हणायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की मानसशास्त्र हा अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यक्तीच्या वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. मला वाटतं ह्याच्यानंतर जर तुम्हाला काही मानसशास्त्रातल्या व्याख्यांच्या विषयी काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्या टाका, मी जरूर त्यांची उत्तरं तुम्हाला देईन. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही तुम्ही सांगू शकता. थँक्यू.